हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त अशी पावट्याची आमटी बघतोय बघा। अगदी साधी सोपी गावरान पद्धतीने ही पावट्याची आमटी आपण करणार आहे। त्यासाठी बघा एक पातेलं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये पाव चमचा तेल घालायचं, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातले आणि हळद घातली। त्यामध्ये आपल्याला घालायचे पावट्याचे दाणे, छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर ग्लासने या पद्धतीने थोडेसे त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचे। आता असं केल्यामुळे ना पावट्याच्या आमटीची चव सुद्धा छान इन्हान्स होते। त्याचबरोबर पावटे लगेच शिजतात आणि भाजीसुद्धा लगेच तयार होते आपली। त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला त्या पद्धतीने थोडंसं असं रगडून घ्यायचं आहे। आता पावटे मी काढून घेतले आणि त्याच पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। आता अर्धा चमचा मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर जिरं घालायचं, तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं असेल तर कढीपत्त्याची 7-8 पानं घालू शकता। त्यानंतर लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत मी, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आणि त्यानंतर गॅस अगदी मंद आचेवर करून आपल्याला यामध्ये बेसिक मसाले घालायचे। तर अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले, अर्धा चमचा मी इथे धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातले। त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे सगळे मसाले छान फोडणीबरोबर एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण छान रगडून घेतलेला जो पावटा आहे तो या फोडणीमध्ये घालायचा आहे। गरजेनुसार तुम्हाला जशी याची कन्सिस्टन्सी हवी असेल किंवा जितकी लोकं तुमच्या घरामध्ये असतील त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला आणि छान मस्त रटरटीत अशी उकळी येऊ द्या। आणि त्यानंतर यामध्ये उकळी आल्यानंतर घातलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, गॅस मंद आचेवर करायचा आणि झाकण ठेवायचं। अगदी 10 मिनिटात मस्त ही गावरान पद्धतीने केलेली पावट्याची आमटी तयार होते। भाकरीबरोबर चुरून जर भाकरीबरोबर तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर ही आमटी खाल्ली तर एक नंबर लागते। तर बघा अशा पद्धतीने पावटासुद्धा छान मस्त मऊ लुसलुशीत शिजला गेला आहे। आता गॅस बंद करायचा, बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली मस्त भन्नाट झटपट तयार होणारी गावाकडच्या पद्धतीने साधी सोपी पावट्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। भाताबरोबर एक नंबर लागते, इंद्रायणीच्या भाताबरोबर अफलातून लागते आणि ज्वारीची भाकरी चुरून घ्यायची आणि त्यावर गरमागरम ही आमटी घालून मस्त भन्नाट लागते चवीला। तर अशा पद्धतीने इथे आपली गावरान पद्धतीने बनवलेली ही पावट्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। रंग किती अप्रतिम आलाय तुम्ही बघू शकता आणि अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही ही छान अशी गावरान पावट्याची आमटी तयार करू शकता। आहे की नाही सोपी रेसिपी, झटपट तयार होते, त्याबरोबर चमचमीतही आहे। अगदी माउथ वॉटरिंग टेम्पटिंग अशी ही पावट्याची आमटी आमच्या घरामध्ये तर सगळ्यांची प्रचंड फेवरेट आहे। तर इथे बघा आमटी मस्त तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान चमचमीत आणि गावाकडच्या पद्धतीने केलेल्या साध्या सोप्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या पावट्याच्या आमटीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि पावट्याचा सीझन संपण्यापूर्वी ही रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका। चला मग भेटूया अशा एका नवीन छान चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।